शहरात शुक्रवार दिनांक 23/5/2025 रोजी सायंकाळी ठीक 5 वाजता तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे। या तिरंगा यात्रेत हजारोच्या संख्येने सहभागी होऊन मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या आपल्या सैनिकांचे मनोबल व आत्मविश्वास वाढवावा। जय जवान, जय किसान, जय विज्ञान। चला तर मग हजारोच्या संख्येने तिरंगा यात्रेत सहभागी व्हा। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी नतमस्तक होतो। आज बंधूंनो, या देशामध्ये आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी असंच की कायमच या देशावरती छान हल्ला करायचं काम करतात। प्रामुख्यानं 26 आठवड्याचा मुंबईवरील हल्ला असेल, त्या ठिकाणी काश्मीरमध्ये आजपर्यंत हजारो जवानांना शहीद केलेला तो अतिरेक्याचा भ्याड हल्ला असेल, या सगळ्याला त्या ठिकाणी कुठेतरी लगाम लावलं पाहिजे। म्हणून पहलगाममध्ये धर्म विचारून ज्या पद्धतीने या देशातील नागरिकांच्या हत्या करण्यात आल्या अतिरेक्यांच्या माध्यमातून त्याला उत्तर म्हणून या ठिकाणी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही राज्यघटना दिली। त्या राज्यघटनेमध्ये हा भारत एकसंध राहिला पाहिजे अशा पद्धतीचं जे वर्णन केलेलं आहे, त्याला अनुसरून ऑपरेशन सिंदूरची घोषणा केली। आपल्या माय मावल्यांचं त्या ठिकाणी कुंकू पुसायचं काम केलं, म्हणून या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर नाव दिलं। मित्रांनो, म्हणलं जातं हर रोज बम फटेंगे मासूम जल मरेंगे, हर रोज बम फटेंगे मासूम जल मरेंगे, कौन है आतंकी ये रहते कहाँ है, ये शस्त्रास्त्र इनके छुपते कहाँ है, अब खोला अपनी जवाब हम देंगे, अपना सफेद झंडे यूं रक्त से भरेंगे। त्यामुळे आपल्या सगळ्यांना अभिमान वाटावा असा ऑपरेशन सिंदूर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी भारतीय सेनेच्या त्या ठिकाणी पूर्ण ताकदीने भारतीय सेनेला खुली सूट दिली आणि पाकिस्तानमध्ये त्या ठिकाणी घरामध्ये घुसून पाकिस्तानच्या अतिरेक्याचे अड्डे उद्ध्वस्त करायचं काम आपल्या सेनेने केलं। आपल्या सेनेचा विजय झाला। या ठिकाणी आपल्या सेनेने मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तानमध्ये घुसून अतिरेकी मारले, म्हणून आज आपण त्या ठिकाणी सर्व करतोय। आज देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये या ठिकाणी सामान्य नागरिक तिरंगा रॅली करतायत, म्हणून आपण सगळ्यांनी आज भर पावसामध्ये या माळशिरस तालुक्यातील
असणाऱ्या देशभक्त युवकांनी नागरिकांनी ही तिरंगा रॅली काढली, मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. मित्रांनो, जेव्हा देशाला गरज असते त्यावेळेस रस्त्यावर उतरलं पाहिजे. त्यावेळेस या देशामध्ये या देशाची आर्मी पराक्रम करते, या देशाचा असणारं सैन्य पराक्रम करतं. त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपण सगळ्यांनी सुद्धा देशामध्ये या जवानांचं अभिनंदन केलं पाहिजे. म्हणून ही तिरंगा यात्रा आहे. आपण सगळ्यांना जो उल्हास त्या ठिकाणी दररोज दाखवला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आज भर पावसामध्ये